नमस्कार मंडळी. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा श्रद्धेचा एकच दरवाजा उघडतो. जाणून घ्या द्रौपदीची ती भीष्म परीक्षा आणि भगवंताची अजब लीला. आपल्या दैनंदिन धावपळीत आपण प्रपंचाच्या काळजीत इतके गुरफटतो की मूळ आनंदाचा मार्ग विसरून जातो. आज 13 मार्च. आजच्या गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनात एक अतिशय सुंदर बोध दडलेला आहे. महाराज म्हणतात, आईसाठी रडणारे मूल जसे आई भेटल्याशिवाय शांत होत नाही, तसाच आपला जीव परमेश्वराच्या प्राप्तीशिवाय खऱ्या अर्थाने शांत होऊ शकत नाही. आपण प्रपंचाची काळजी करतो, पण संपूर्ण जगाचे पालन करणारा भगवंत आपले पालन करणार नाही का, हा विचार आपण कधीच करत नाही. या निष्ठेचे उत्तम उदाहरण म्हणजे द्रौपदी. जेव्हा भीष्म पितामहांनी पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा केली तेव्हा सर्व पांडव चिंताग्रस्त झाले. पण द्रौपदीची निष्ठा श्रीकृष्णावर अढळ होती. तिने भगवंताला साकडे घातले. भगवंतानेही तिची परीक्षा घेतली आणि तिला मार्ग दाखविला. मध्यरात्री भीष्माचार्यांच्या आश्रमात जाऊन बांगड्यांचा नाद करत नमस्कार करायला सांगितला. पितामहांच्या मुखातून आपोआप आशीर्वाद निघाला, अखंड सौभाग्यवती भव, आणि पांडवांचे प्राण वाचले. खुद्द श्रीकृष्ण बाहेर तिचे अलंकार सांभाळत उभे होते. ही ताकद आहे अनन्य निष्ठेची. आपण आपल्या व्यवसायात किंवा कामात कितीही अचूकता पाळली तरी जोपर्यंत आपली निष्ठा त्या परमात्म्यावर नसते तोपर्यंत मनाला शांती लाभत नाही. या निष्ठेच्या आड येतो तो म्हणजे आपला अभिमान. हा अभिमान घालविण्यासाठी नामस्मरणासारखा दुसरा उपाय नाही. नाम घेताना प्रल्हादासारखी निष्ठा हवी. नाम हे कोणत्याही विषयासाठी किंवा स्वार्थासाठी न घेता केवळ शांती आणि समाधानासाठी घ्यावे. ह्यात गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव नाही. नामस्मरण हेच या जन्मातील शांतीचे खरे भांडार आहे. आजपासून आपणही एक संकल्प करूया. प्रपंचाची काळजी करण्यापेक्षा भगवंताच्या नामावर निष्ठा ठेवूया, कारण आपल्या पाठीशी तो आहेच. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी पूजा अँड उद्धव ब्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय